भेटताय राव? कुठे गेलता? म्या जगाचा अभ्यास करायला गेलतो. कुठं? पिंग पॉंगला. कुठे? पिंग पॉंगला. कुठं आलो हे देश? इथं हाँगकाँग. निजा वेळेला किंग कॉंग आणि मध्ये पिंग पॉंग. लय मोठा देश आहे तो. एवढा? बर जाऊ दे. तिकडे कशासाठी गेलता तुम्ही? गायांचा अभ्यास करायला गेलतो. काय? गाय गाय. हा कळलं. गायांचा होय. तर मी म्हटलं गाय आनंदित का दिसतायत? का दिसतायत? कारण त्यांच्या दुधाचं चीज होतं ना म्हणून. अरे भारी. अरे कुठं गेला की काय? नाही इथे एक झाडासारखा पोरगा माझ्या बरोबर बोलत होता. तर कुठं गेला काय समजतच नाही मला. हिताय मी. अरे तू तर इथंच आहे की. काय रे मी झाडा? नाही म्हणजे येडा म्हटलं. मग ठीक आहे. मी येडा? अरे म्हणजे आपण दोघे जण दोस्तीत येडे. मग ठीक आहे. येडे आपण दोघं दोस्तीत. तू येडा आहे की नाही? येडच आहे. याला तर सगळंच पटतंय. अजून कोणते शोध लावले तू? मांजर शेपूट का हलवी दे? का हलवी दे? कारण शेपूट मांजराला हलवू शकत नाही म्हणून. अरे भारी. हिताय मी. नाहीतर परत बोलायचं. हा तू झाडा पोरगा कुठे गेला? अरे झाडा नाही रे येडा. अरे त्याच ते. अरे याच्यापेक्षा भारी भारी शोध लावल्यात मी. कोणते सांग बरं सांग. केळी खातो का? केळी. होय. तीच केळी साली सकट खावी. माणसाचे हात पाय कसे दडदाकड होत आहे. कोण सांगते? तू आता फुकर मारली. मला वाटलं वादळ बिदळ आलं का काय. तुम्हीच सांगा आता. केळीचं साल खाल्ल्याने कधी माणसाचे हात पाय धडधाकट राहतात? हे बघ तू केळं साली सकट खाल्लं तर रस्त्यावर साल जाणारच नाही. जाणारच नाही. आणि जर रस्त्यावर साल गेलं नाही तर आपण त्याच्यावरून घसरण पडणारच नाही. राहिलं की नाही हात पाय धडधाकट. हिताय मी. नाहीतर परत बोलायचं. हा तू झाडा पोरगा कुठे गेला? आधीच सांगतो झाडा नाही वेडानी. परत सांगतो आपल्या दोघांची दोस्ती द्यायला आहे ना आपण. तू येडा आहे ना? होय. मग मला एक सांग. एक काय दोन सांगतो. सांग बरं काय. तू पेढा खाणार का? होय. तू लाडू खाणार का? होय. तू बर्फी खाणार का? होय. तू मार खाणार का? होय. बघा स्वतःच कबूल करते. अरे हे तर काहीच नाही. ह्याच्यापेक्षा भारी शोध लावलेत म्या. काय बोलतो लगा? सांगतो शोध लावला. अरे सांगतो. थंडी वाजायला लागली ना की मग मेणबत्ती समोर बसायचं. आणि आणखीनच थंडी वाजली तर तीच मेणबत्ती पेटवायची आणि त्याचा शेक घ्यायचा. अरे काय बोलतोय? हे तर काहीच नाही. डोळ्यांचा आणि कानांचा यांचा पण नवीन शोध लावलाय मी. लवकर सांगतो. तुझ्याकडे बघायचं नाही आणि तुझ्यासारख्या मूर्खांचं काय ऐकायचं नाही. कळलं? होय. कळलं? होय. नक्की कळलं? होय. शिरलं डोक्यात? होय. येडा तू? होय. बघा स्वतःनीच कबूल केला की तो येडा आहे. पुष्कर दादा दोघांनी खूप छान निभावून नेलं. टायमिंग अप्रतिम होतं आणि तुमच्या कॅप्टन कडनं जे पाहिजे ते बरोबर तुम्ही उचलताय. मला एवढंच म्हणायचं बाकी काही नाही. क्या बात आहे. वा वा. माझ्याकडे चॉकलेट्स आहेत. ती हवी असतील तर या. सिग्नल काय पाहूया.